साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मार्डी नान्नज रस्त्याचे काम मंजूर आहे, पण वन खात्याने हस्तक्षेप केल्यामुळे ते होऊ शकत नाही। मार्डी गावाला 24 तास वीज मिळण्यासाठी भगीरथ योजनेचे काम सुरू झाले, मात्र त्यातही वन खात्याचा अडथळा आल्यामुळे काम थांबले आहे। या दोन्ही कामांसह उत्तर सोलापूर तालुक्यातील रखडलेल्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी मागणी उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद यांनी आमदार राजू खरे यांच्याकडे मांडली। दरम्यान मार्डीसह उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून रानडुकरांचा सुळसुळाट आहे। शेतातील उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत, त्यामुळे तालुक्यातील रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुनील मुडके यांच्यासह शेतकऱ्यांनी केली। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच आमदार खरे हे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद यांच्याकडे सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते। त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, ज्येष्ठ नेते विठ्ठल काशीद, शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, गावडी दारफळचे सरपंच भारत माळी, नागेश पवार, संभाजी पाटील, दीपक अंधारे, भाऊ लांबकाने, रतिकांत पाटील, दत्तात्रय पवार, ऋषी वानकर, राजेंद्र हिप्परगी, रमेश सुतार, बालाजी गरड, विनोद पांढरे, सुभाष शिंदे, मेजर लक्ष्मण राठोड, शंभू गायकवाड, शिवाजी आवटे, शिवाजी मेंढके पवार, रणजित काशीद, भैरवनाथ हावळे, सोमनाथ पांढरे, अविनाश गेंगाणे उपस्थित होते। तालुका अध्यक्ष काशीद यावेळी म्हणाले, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांनी आमदार खरे यांना विजयी करण्यासाठी चांगली साथ दिली। आता 5 वर्ष तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आमदार खरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करू। तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आढावा बैठक घेणे गरजेचे असल्याचे नमूद करताच आमदार खरे यांनी बुधवारी पुणे येथील नियोजित दौरा रद्द करून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्याचे निश्चित केले।